रामराम शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, बोगस पीक विम्याचा प्रश्न हा विधानसभेत मोठ्या आवाजात गाजला गेला। आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पुराव्यासहित हा बोगस पीक विमा कसा होतो आणि CSC चालक कसे कुठल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्ज भरतात असं पुराव्यासहित त्यांनी तेथे दाखवून दिलं। आणि हा बोगस पीक विम्याचा प्रकार गाजल्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो काही बोगस पीक विमा भरला जातो किंवा पीक विमा हा 1 रुपयात आहे त्यामुळे हा बोगस पीक विमा भरला जातो असा जो काही गदारोळ झाला आणि त्यावर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि त्या समितीनं या पीक विम्याचा जो काही सर्वे आहे तो केला, नेमका यामध्ये काय घोळ होतो, कशामुळे होतो आणि आता त्या समितीनं काही निष्कर्ष शासनासमोर दिलेले आहेत। आता महत्त्वाचे मलासुद्धा काही प्रश्न पडतात शेतकरी मित्रांनो, आणि त्यामुळे तुम्हाला एक विनंती करतो की हा व्हिडिओ इतका शेअर करा की हा शासनापर्यंत पोहोचला पाहिजे। कारण एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरते वेळेस ज्या वेळेस आपण पीक विमा भरतो त्यावेळेस अगोदर आपल्याला बँकेचं नाव निवडावं लागतं, आपलं कोणत्या बँकेत खातं आहे ते निवडावं लागतं आणि ते निवडल्याच्या नंतर आपला तिथे खाते नंबर टाकावा लागतो। मग आपलं तिथं नाव येतं, त्याला आधार व्हेरीफाय करावं लागतं। मग मला एक सांगा, ज्यावेळेस पीक विमा म्हणजे बोगस भरत असेल, मग तो CSC चालक असो किंवा इतर कोणता शेतकरी असो, मग तो ज्यावेळेस पीक विमा बोगस भरण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो त्याचा स्वतःचा तिथं बँक पासबुक टाकत असेल, स्वतःचा आधार नंबर टाकत असेल आणि त्यानंतर ज्यावेळेस जमिनीचा प्रकार येतो, जी जमीन निवडायची कोणत्या गावात आहे, क्षेत्र किती आहे, त्यावेळेस तेथे दुसरा शेतकरी आहे, मग ती सिस्टीम हे कसं काय स्वीकारते की वरी जो बँकेचा खाते नंबर टाकला, शेतकऱ्याचं नाव टाकलं ते वेगळं आहे आणि खाली जमीनधारकाचं नाव वेगळं आहे, तिथं क्षेत्र वेगळं आहे, म्हणजे खालचा शेतकरी, खाली जो जमीनधारक शेतकरी आहे त्याचं नाव वेगळं आहे आणि वरी बँकेचं जे किंवा आधारची जी माहिती भरली त्यामध्ये वेगळा शेतकरी आहे। मग ही सिस्टीम कसं काय स्वीकारते, हा माझा सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण पीक विमा मी स्वतः भरलेला आहे, मला त्याचा अनुभव आहे की बोगस भरणारा काय त्या शेतकऱ्याचं ज्याची जमीन आहे त्याच्या नावावर भरणार नाही, तो भरणार स्वतःच्या नावानं भरणार किंवा एखादा शेतकरी दुसऱ्याच्या नावानं भरणार। त्यावेळेस मग तो त्याचं पासबुक वापरतो ना, मग पासबुक वापरतो याचा अर्थ खाली ज्याची जमीन आहे म्हणजे त्या फॉर्मवर जिथं खाली ज्याची जमीन असती त्या जमीनधारकाच्या जमिनीवर तो विमा भरतो आणि वर ही पासबुक त्याचं वापरतो। मग त्यावेळेस ती सिस्टीम कसं काय स्वीकारते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि आता या समितीनं काय केलं आहे की शासनाला सांगितलं आहे की आता हे असे बोगस पीक विम्याचे जे काही प्रकार आहेत तो अहवाल सादर केलेला आहे आणि त्याला एक दाखला दिलेला आहे ओडिसामधला। ओडिसामध्ये सुद्धा 1 रुपयात पीक विमा होता आणि तिथे 1 रुपयात पीक विमा असताना असेच घोटाळे झाले आणि तेथील पीक विमा 1 रुपयातली योजना बंद पडली। आता एखाद्या वेळेस जर महाराष्ट्रात तसंच ओडिसासारखं लागू केलं, पण या समितीने एक पुन्हा शिफारस केलेली आहे की 1 रुपयात पीक विमा न भरता कमीत कमी त्याला 100 रुपये तरी रक्कम द्यावी। पण मला एक म्हणायचं आहे की 1 रुपये आणि 100 रुपयात काय फरक आहे, बोगस भरणारा 100 रुपये गेले तरी भरीन ना, त्याला काय आहे, 100 रुपये गेले तर त्याला काय फरक पडणार आहे का? पण महत्त्वाचं त्या सिस्टीममध्येच ती सुधारणा करावी की ज्यावेळेस बँकेचं पासबुक आधार नंबर व्हेरिफिकेशन करतो आणि खाली जमिनीला जे नाव असतं तो वेगळा शेतकरी आहे, वरी बँकेचं पासबुक टाकणारा वेगळा शेतकरी आहे, तर ते सिस्टीमनंच घेतलं नाही पाहिजे, अशी तरतूद होणं गरजेचं आहे। त्यावेळेस बोगस पीक विमा आळा बसेल। शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देऊ नये याच्यात 1 रुपयात पीक विमा योजना चालू आहे ती चालूच राहावी। पण महत्त्वाचा मुद्दा आहे की जे व्हेरीफाय नाव होतं बँकेच्या पासबुकवर वेगळं आहे आणि जमीनधारकाचं वेगळं आहे, ते तिथंच व्हेरीफाय व्हायला पाहिजे। ज्या अर्थी खालचा जमिनीधारक शेतकरी त्याचं नाव जे
तेच वरी नाव टाकल्याशिवाय त्या सिस्टीमनं घ्यायला नाही पाहिजे. ही महत्त्वाची शिफारस करणं गरजेचं आहे आणि त्या सिस्टीममध्ये हाचा बदल करणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की जास्तीत घोटाळा करणारा 1 रुपयातही घोटाळा करू शकतो आणि 100 रुपयातही करू शकतो. असं होणार नाही की या समितीनं सांगितलं 100 रुपयात म्हणून आता 100 रुपये कशाला घालायचे म्हणून घोटाळा करणारा करणार नाही. असं होणार नाही, कारण घोटाळाबाज हा घोटाळाबाजच असतो. त्यामुळे त्या सिस्टीममध्ये तो बदल करणं गरजेचं आहे अशी मी विनंती करतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.